हॅलो, गुड मॉर्निंग. मी योगिता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आहे 3 जून आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळे पूजा लवकर करायची आहे, म्हणून आज मी थोडं लवकर उठून स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे. मुलांना सुट्टी असली तरी अहोंचं ऑफिस वर्षभरच सुरू असतं, त्यामुळे त्यांच्या टिफिनची तयारी तर करावीच लागते. आज मी छान वांग्याची भाजी बनवत आहे. आम्हा नागपूरकरांना वांग्याची भाजी कधीही द्या, आमच्यासाठी तो एक प्रकारचा पाहुणचारच असतो. तर इथे मी खूप साधी सिंपल भाजी करत आहे, कुठलेही मसाले यूज न करता, कारण उन्हाळ्यात मसाले फार नको वाटतात. त्याच्यामुळे इथे मी साधी सिंपल अशी वांग्याची भाजी करत आहे. आजच्या जेवणासाठी मी वांग्याची भाजी, भात, कढी असं बनवलं आहे. सोबत चहाही ठेवला आहे आणि पोळ्यांसाठी कणिकही मळून तयार ठेवली आहे. काल आमच्या घरी ACचे काम झाल्यामुळे त्याचे काही बॉक्स अजूनही इथेच ठेवलेले आहेत, तेही आता मला बाहेर काढायचे आहेत. स्वयंपाक झाल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं घर आवरून घेऊया. मुलं उठायच्या आधी जर घर आवरून झालं तर कामं लवकर होतात. ती उठल्यानंतर कितीही म्हटलं तरी ब्रेक हा पडतो. आणि बघा, व्योम उठून आलासुद्धा. माझी मुलं अजून लहान असल्यामुळे टेबलवर सगळं सामान काढून ठेवतात. विशेषतः माझ्या मुलीला ड्रॉइंगची खूप आवड आहे, त्यामुळे तिचं ड्रॉइंगचं सामान तर नेहमीच बाहेर असतं. कार्पेट मी आठवड्यातून एकदा व्हॅक्यूम क्लीनरनी स्वच्छ करते आणि बाकीच्या दिवशी चांगलं झटकून घेते. असं सगळं आवरून झालं आणि छान आंघोळ करून संकष्टी चतुर्थीच्या पूजेला सुरुवात करते. पूजेला सुरुवात करण्याआधी मी सगळी तयारी करून घेतली. सर्वप्रथम मंदिर स्वच्छ करून घेतलं आणि सगळ्या मूर्तीसुद्धा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्या. आता मी सर्व देवांना हळद कुंकू वाहून त्यांची मंदिरात सुंदर मांडणी करणार आहे. मी ते कलशाला कुंकवाचे 5 बोटं लावून घेत आहे आणि माझ्या मुलांनी खाली जाऊन अशोकाची छान पानं आणून दिली आणि मी तिथले 5च पानं लावणार होते, तर ते दोघे बोलले की मम्मा सगळी पानं लाव, छान दिसेल. म्हणून मी सगळी पानं स्वच्छ धुवून पुसून मी ते छान कलशावर लावले आणि त्यावर नारळ मांडला. त्यांचीही छान हळद कुंकू वाहून पूजा करून घेत आहे. माझ्याकडे स्वामी समर्थ, लक्ष्मीदेवी, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता आणि शंकरांची पिंडी आहे. सर्व देवांची मनोभावे पूजा करून त्यांना नमस्कार केला आणि सगळी पूजा झाल्यानंतर मी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालणार आहे. त्यासाठी सुद्धा मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. सगळ्या देवांना गंध, अक्षदा, फुलं वाहून घेतले. दिवा लावून घेत आहे आणि इथे माझ्याकडे श्रीयंत्रसुद्धा आहे, त्यावर सुद्धा मी कुंकू वाहून घेतला. इथे छान दिवा लावून घेत आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हीच बघा किती छान वाटत आहे ना. आणि त्यानंतर मी आता अभिषेकची तयारी करणार आहे. सगळ्यात आधी तर मी दिवा लावून घेणार आहे. एका पात्रात अक्षदा वाहून त्यावर बाप्पांची मूर्ती ठेवते. सर्वात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालणार आहे. त्यानंतर हळद आणि कुंकू पाण्यात भिजवून त्याचा मी अभिषेक घालणार आहे. ओम गण गणपते नमः. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादस्मि नित्यं. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम वक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपाश्चात्तात् अवपुर. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमकुशधारिणं रदं च वरदं हस्ते भ्रीमानं मूषकध्वजं रक्तोलंबोदरं शूर्पकर्णकं. अभिषेक करताना मी 11 अथर्वशीर्षांचे पठण केले. त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, फुलं, जानवं आणि वस्त्र अर्पण केलं. तुम्हीही अशीच पूजा करता का? मला नक्की सांगा. मी खूप साधी सिंपल पूजा करते आणि माझी पूजा पाहून व्योमही तिथे आला आणि त्यानेही आरतीचे ताट हातात घेऊन आपल्या गणपती बाप्पांची अगदी मनापासून पूजा केली. हे पाहून मला खूप छान वाटलं. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून बाप्पांचे दर्शन घेतले, आरती केली. तुम्हीही गणपती बाप्पांचे सुंदर दर्शन घ्या आणि बाप्पांचे आशीर्वाद मिळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात शेवटी मी रांगोळी घालते आहे, कारण चौरंगाच्या खाली मी एक रांगोळी घातलेली, पण जर चौरंगाच्या साईडला आधीच रांगोळी घालून ठेवली तर ती पूजा करताना पूर्ण मिटून जाते. त्याच्यामुळे मी सगळ्यात लास्टला चौरंगाच्या समोर अशी सुंदर आणि सिंपल रांगोळी घालत आहे. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.